ओम श्री सिद्ध भैरवनं. बघा, देव कुठे? आपल्या हृदयात. देव कुठे? आईबापात. देव कुठे? चंद्र सूर्य हवा पाणी. देव कुठे? प्राणीमात्रात. काय मग गीतेत काय सांगितले? सर्वस्व चामृणी निवष्टा, मी सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. निसर्गात मी आहे, वनस्पतीत मी आहे. मग निसर्ग लावा, झाडं जागवा, वनस्पतीवर प्रेम करा. आणि आज आपण वनस्पतीवर प्रेम करत नाही. झाडांची आपल्या अडचण होती का? शेतीला त्याचा त्रास होतो. अरे शेतीला त्याचा उपयोग आहे, त्याचं पालापाचोळा खतं पाडतात. आणि गुरं, आज गाई राहिल्या नाही, बैल राहिले नाही. गुरं ते आपल्या शेतीला उपयोगी. त्यांचं शेणखत, गाईचं दूध. आज आपण गाईची सेवा, गाई कसाब्याला विकू राहिलो आहे. आज गाई नको आहे, शेण नको आहे, रखड नको आहे. आणि काय सांगितले? कोणाही जीवाचा न घडो मच्छर. आज समाजामध्ये नुसतं एकमेकाचा तिरस्कार करू राहिले. तो त्याचा राग करतो, तो त्याचा राग करतो. देशामध्ये, जगामध्ये हा देश त्या देशाचा राग करतो, तो त्याच्याचा राग करतो. तो माझ्यापेक्षा मोठा व्हायला नको, त्याची संपत्ती मला मिळायला पाहिजे. आणि हा मच्छरभाव झालेला आहे. म्हणून दुसऱ्याचा द्वेष करू नका. आज भक्त खूप झालेत, कीर्तनकार खूप झालेत. कीर्तनं करतात, 30,000 रुपये घेतात. आणि मच्छर, द्वेष, मातृपितृसेवा ही आज राहिली नाही. म्हणून गीतेत काय सांगितले? कोणाचाही द्वेष करू नका. कोणाचा द्वेष जर केला तर काय नेमकं होतं? आपण जर दुसऱ्या भीतीवर जर चेंडू फेकला तर तो आपल्याकडे येतो. तर एक वाल्या नावाचा लाकडं विकणारा व्यापारी होता, एक राजा होता. आता त्या वाल्याला त्या राजाबद्दल तिरस्कार तयार झाला, द्वेष तयार झाला. जसा आज जिकडं तिकडे एकमेकाबद्दल द्वेष आहे. घराघरात, गावागावात, देशादेशात नुसता एक माणूस एकमेकाचा तिरस्कार करू राहिला आहे. माझं चांगलं झालं पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं? त्याने विचार असा केला, माझा धंदा बंद, चन्नाचे लाकडं विकायचा, माझा धंदा बंद झाला, कमीत पडला. मग राजा जर मिळाला ना तर हे चन्नाचे लाकडं राजा का जाळतात? चन्नाच्या लाकडात, चंद्राच्या लाकडं जाळतील आणि माझे लाकडं खपतील. आता इकडं तो राजा चाला होता. आणि राजाच्या डोक्यात काय विचार आला? हा वाल्या जो आहे ना, याला मूलबाळ काही नाही. आणि हा जर मेला ना तर याची प्रॉपर्टी कुठे? देशाला, राज्यात जमा होईल. म्हणजे याच्याबद्दल त्याच्या डोक्यात तिरस्कार, त्याच्याबद्दल याच्या डोक्यात तिरस्कार. आज इकडं तिकडं तेच झालेलं आहे. द्वैत. संपत्ती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, पण नुसतं द्वैत माजले समाजामध्ये. एकमेकाचा नुसता तिरस्कार करू राहिला आहे. आणि मग ज्या वेळेला त्यांनी ही त्याची भावना आली, त्या वेळेला मग त्या वाल्याला राजानं सांगितलं, आता याची संपत्ती जप्त करा आणि याला मुलबाळ नाही आहे. आणि मग तुम्हाला कसं काय कळलं? अरे म्हणून तू माझ्याबद्दल जर तिरस्कार भावना तयार करतो, मला कळणार नाही का? मग त्यात वाल्यानं माफी मागितली, महाराज क्षमा करा, माझी चुकी झाली. मी आता माझ्या डोक्यात जे वाईट विचार आले ना ते परत येणार नाही. म्हणून वाईट विचार डोक्यात येऊ नये म्हणून डोक्यात काय पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन युट्यूबाची. म्हणून गीतेमध्ये सांगितलेले सर्वच अमृत निवष्टो. भगवंतांनी भागवतात सांगितलेले कोणत्या देवाची भक्ती करा, देव हा एकच आहे आणि प्रत्येक प्राण्यावर प्रेम करा. तुकारामाच्या गाथ्यात ते सांगितले, दासबोधात ते सांगितलं. आणि म्हणून हे जे ग्रंथ आहे हे आपले जीवन ग्रंथ आहे. काय मी सांगितले? सुक्कुडे आईबापाच्या पायात, सुक्कुडे वडीलधाऱ्यांपाशी, सुक्कुडे गीता, भागवत, ज्ञानेश्वरी. आणि इतकं सोपं झालेलं आहे आता. याला तुम्हाला इंटरनेट आहे, तुमच्याकडं मोबाईल आहे, प्रत्येकाकडं नुसतं बटन दाबलं, मागितलं यूट्यूबमध्ये का तुम्हाला सगळं येतं आहे. म्हणून तुमची मन बुद्धी, जसं कपडा धुण्याकरता आपण काय करतो, निरमा साबण वापरतो,
तसं हे मन आणि आत्मा धुण्याकरता गीता भागवत आणि हे वाचायची गरज आहे. काय नाही, बाबा लोकांकडे जायची काहीच गरज नाही. बाबा बोलवा, त्यांनी मग तुम्हाला ज्ञान सांगावा, त्यांना पैसे द्यावा, काय गरज नाही. तुमच्याकडं बाबा म्हणजे तुमचा मोबाईल आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मागा आणि लगेच तुमच्यापाशी येईल. काय खर्च करायची गरज नाही. म्हणून जर निदान हे बाकीचे फालतू विषय या मोबाईलमध्ये आहे ते पाहण्यापेक्षा तुम्ही गीता भागवत हे बघा. जीवनाचं करून कल्याण करून घ्या. तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. हे जर पटलं असेल तर सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ.